असं उचललं असं फेकलं. बस बस एकच बस. एकच एकच का? रानादाला भूक नाही करत का? आता मला भूक नाही येत हसण्यासारखं काय आहे? पुढं काय काय नाही. राणा तू जेव बरं. अरे उग नाही ते काय मनात घेऊन बसू नगस. नाही ते मजी. राणा भाऊजी अहो एकदा झालं म्हणजे काय सारखं सारखं होणार आहे काय? तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. जेवा बरं तुम्ही. टेन्शन कशाचं? काय झालंय? काय कळलं काय मला? काही नाही तुम्ही जेवा बघू. असं कसं? काहीतरी झालंय सांगा. अरे रानादा तू मॅनेजर करून हारला. मी सांगितलं सरांना म्हणून असतात. लाडू चल. माऊ मॅनेजरनी कोलांटीच खायला लावली रानादाला. कशी कशी? असा धरला आणि फेकलं. आम बघ. हसा समजा गाव असते माझ्यावर. आता तुम्ही बी असा. अरे पण तू कशाला मना लावून घेतोस? तुला ट्रेनिंग देणारा माणूस भारी आहे, जी तुला खुशी व्हायला पाहिजे. काय खुशी बिशी झाली नाही मला. झालं रुसला पहिलवान. इगो आणि काय कायम स्वतःची खरं करायची सवय. आज बाईकडून हारलं म्हटलं पोचलाच राहणार. जो मुकाट्याला. आणि आता कोणी रानाची चेष्टा करायची नाही हा काय लाडू? मी नाही हो काका बोका. कुणाची चेष्टा करायची नाही ठरलं. अहो अहो हे काय चाललंय तुमचं? मस्करी एवढी मनावर घ्यायची असते का? मला दुसरं काय बी करायला सांगा पण मी या मॅडम बरोबर काम करणार नाही. मजी नाही. असं म्हणून कसं चालेल? गावात बी तीच चर्चा घरात बी तीच चर्चा. तुम्हाला नेमकं काय खटकतंय? मला इंटरनॅशनल कुस्तीच खटक्याला लागले. मला नाही करायचं. आणि बलसरांना काय सांगणार? ते सांगू काय बी पण मला अजून जास्त जमणार नाही. आता तुम्ही तुमचा इगो आड आणताय नाही. मग आता तुम्हाला कसं सांगू? आपण मला नाही करायचं. बरं ठीक आहे. तुम्ही एक काम करा जरा वेळ आराम करा. उद्या काय ते बघूयात आपण. होय पण मी कुस्ती खेळणार नाही. मी म्हंटले ना उद्या ठरवू काय करायचं ते. आता झोपा तुम्ही. चला. बोल राणा. मी अंजली बोलते. बोल. हा माझा नंबर आहे. व्हॉट? त्यांनी माझा नंबर सांगितला होता. त्याने त्याचा का नाही सांगितला? यांचा स्वभाव थोडा भुसरा आहे. हे नव्या माणसांच्यात सहजासहजी मिक्स नाही होत. मी कुठे त्याला म्हणले मिक्स हो. आता एकत्र काम करायचं तर कम्युनिकेशन साठी फोन नंबर्स पाहिजेत ना. हो पण त्यासाठी थोडा वेळ लागेल त्यांना. ऍक्च्युली मी फोन वेगळ्याच कारणासाठी केला होता. बोल. आज तालमीत जे घडलं ते सगळ्यांसाठीच अनपेक्षित होतं. यांच्यासाठी. काय? अच्छा मी त्याला पाडलं त्याबद्दल बोलतेस का तू? हो. हे गाव आहे. बातमी लगेच पसरते. आणि त्यात राणाजींना गावात खूप मान आहे. त्यामुळे यांच्याशी वागताना जरा वेगळ्या पद्धतीने वागा.
समजावून सांगा. त्यांना कळेल असं सांगितलं की ऐकतात ते. असं समजावत बसायला तो काही लहान नाही. आणि मी जे हे सगळं करते ते त्याच्याच भल्यासाठी करते हे त्याला कळायला पाहिजे. जगात सगळं आपल्या मनासारखं घडत नाही ना. हो खरं आहे, पण बिण काही नाही. मला माझ्या पद्धतीने काम करू देत. त्याला माझी पद्धत समजत नसेल तर तू त्याला समजावून सांग. आणि तू नाही समजावलंस तर मग मी माझ्या पद्धतीने समजावीन. चल ठेव. आणि हो, उद्या सकाळी शार्प 7 वाजता तयार राहायला सांग त्याला. गुड नाईट. मॅडमना फोन केलता ना? काय म्हणल्या? तुम्हाला त्यांच्याशी जुळवून घ्यावंच लागेल. अजिबात नाही. तुम्ही प्लीज झालं गेलं विसरा आणि उद्या नवा प्रयत्न करा. तुम्हाला ही कुस्ती खेळायची आणि जिंकायची ना. पण त्यासाठी या मॅडमच कशाला पाहिजे? हो, त्या पाहिजेतच. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? मग मी सांगतेय म्हणून ऐका. तुम्हाला सखी मॅडम सोबत जुळवून घ्यावंच लागेल. एक, दोन, तीन. आता हारला. तू वरला. तू 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 वरला. तू तू तू. मॅनेजर मॅडम कडनं पण तूच हारला. कुठं? मी? अरे हे काय नाही ते सांगत सुटलाय समजेसनी. माहितीये कुठं? काल तू पडला नाही का? ते पण 3दा. अरे ते अरे उग पडलो र. कळलं काय? आणि कसं आहे ते त्यासनी मी शिकवत होतो कुस्ती कशी खेळायची ते. मग त्यांना पाडायचं, तू का पडला? बाई माणसानी कसं पाडायचं? मग तू त्यांच्याकडनं पडतोस काय? ते का नाही, तू पाड त्यांना. आता तू जरा गप बसतो का? ते बारक्या पोरांनी यामध्ये लक्ष देऊ नये का? ते का नाही, तू जाणे पाड त्यांना. अरे एकदा काय 10 वेळा पाडन त्यासनी मी. जरा बाई माणूस आहे म्हणून जरा गप बसतोय. राणा, अंजली बाई आले. तू अजून रेडी का नाहीयेस? अरे तुम्ही या ना. हा तयार का नाही झाला अजून? ते नाही यायचं म्हणून सांगा. का नाही? यावंच लागणार. तुझ्याकडे वेळ फार कमी आहे माहितीये ना. माझ्या वस्तांसंगत तालीम करतो म्हणून सांगा त्यासनी. चालणार नाही. तिच्याशी काय बोलतोस आणि माझ्याशी बोल. चल, आणि उशीर होतोय. नाही. अहो जा तुम्ही. नाही. असं काय करता? तुमची ट्रेनिंगचा भाग आहे हा. जा तुम्ही. राणा जा. हा येत आहे ते. हो. जा. आणि उद्यापासून हे कपडे नाही चालणार. मग शॉर्ट्स, टी शर्ट आणि शूज लागतील. काय? चल, कम ऑन, हरी अप. अहो थांबा. जा आधी. आता जा लवकर, ते आले. जा 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 लवकर जा.
राणा थांबू नको, चल 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 चल. हो ते माझा खास दोस्त आहे. काहीतरी महत्वाचं काम असणार म्हणून हाक मारली असणार. बोल की. ये क्या मैडम, नमस्ते मैडम. राणा पड़ रहा है क्या? हो. पळो पळो, तू झाली की निवांत तालमीत. वसुदांनी आताच्या आता तालमीत बोलवले काय? चल चल. नाही नाही, कुठं तू पळून ये, इसको लेके जाओ मैडम. राणा एक्सक्यूजेस बास, चल आता. राणा दा पळो पळो, थांबो मत. अब पाय में ताकत आती है. पळो पळो, दम लागे सवर पळो. राम राम राणा दा. राम राम राणा. काय आहे? राणा राणा दा, ओ राणा दा, बरं झालं तुम्ही देवासारखं गाडपटला. चला गिरणी चला. त्याचं ट्रेनिंग चालू आहे, आता नाही जाता येणार. अहो मॅडम, गिरणीचा पट्टा पण पडला हो. अहो 4 जणांना काढून पडले तर निघायला झालाय. राणा दा चला की लवकर. आधी एक्सरसाइज कर, मग जायचं तिकडे जा. हो पण तुम्ही त्याच्या ट्रेनिंगच्या मध्ये येऊ नका. चल राणा. राणा दा, गाव उपाशी राहणार. काय रे अच्छा, काय टेकलं बघायला राणा दा? अरे पळ पळ के उसके पाय के तुकडे पडने वाले बघ. 1 मिनिट भी राणादाला सोडणं झालेत. अरे इकडे काय मॅडम, फार राणादाचा पिट्टा पडाले बघ. ट्रेनिंगच्या नावाखाली एवढं भरत ना. अरे गिरणीत बी एवढं भरत ना मी कधी. अरे तू दयाळू म्हणाल बाबा, पर मॅडमला इकडे काय पर करायला ते आपल्या राणाच्या भल्यासाठी करायला. पर आपल्या भावात छेळ व्हायला लागलाय बघ. आलिया भोगाशी असावे साधारण. चल तुझ्या हाताने काय होतं का बघू. गिरणीचा पट्टा अडकलाय तेवढा काढून दे. चल चल चल. $5 लाखाचा चेक आहे. कवा वाटणार कुणास ठाव. आज आराम का काम नाहीत का काय? का सोडून दिलीस परत काम करायची? आज आमचं डोसकं लई दुखायलंय. कसं ना ग? टेन्शन. टेन्शन आणि तुला का? डोसकं असलं की माणसाला येतं टेन्शन. हा हे बी खरंच आहे म्हणा. नाही मी विसरूनच गेलतो. काय आम्हाला डोसकं हे? नाही ग बाई, मग म्हणजे तुला बी टेन्शन येऊ शकते हेच विसरून गेलो तुम्ही. गप बस रे सूरज तू. बरं ते सोड. कसलं टेन्शन आलंय आमच्या महाराणीसनी? सांगू काय? सांग की. 5 लाखाचा चेक आहे, पण बँकेत जर अकाउंटच नसत तर मग तो वटवायचा कसा? ज्याचा अकाउंट आहे त्याच्या नावानं वटवायचा. नाही पण चेकवर तर नाव आहे, मग काय करायला लागतंय? तुला कुठे चेक बिक मिळालं नाही ना? नाही नाही नाही, आम्हाला कसला चेकन बिक मिळतोय तेवढं कुठलं आलंय नशीब आमचं. नाही नाही नाही, तू एवढ्या टेन्शन मध्ये विचारायला लागलीस म्हणजे पक्का तुला कुठे चेक मिळाला असणार आहे. सूरज जरा आमची 2-2 अकाउंट आहेत. काही विसरलं का काय तू? अगं मग एवढं कशाला विचारलीस? ते म्हणजे आमची की नाही एक लई जवळची मैत्रीण आहे बघ, तर तिचा चेक आहे आणि तिचं बँकेत अकाउंटच नाही. मग तो चेक तिला वटवायचा आहे. मग मैत्रीच्या नात्यानं तिला काहीतरी मदत करावी म्हणून आपलं तुला विचारायलोय. एवढंच आहे ना? मग एक काम कर की मला नंबर दे तिचा, नाही तर तिला दे माझा नंबर. जिल्हा बँकेत अकाउंट काढून देतो की मी. काय गरज नाही. अगं आता तूच म्हणलीस की. अजिबात नाही, आमची मैत्रीण आहे, तिचं ती बघून घेईल काय करायचं ते. आणि मैत्रीण म्हणल्यावर लईच पुळका आला की रे तुला तर. तू आणि तुझी मैत्रीण दोघं बी जावा खड्ड्यात, मला काय.
हे नाश्ता तयार आहे काय? वय खाली गोदक वाट बघत बसले ती वय. तेवढं सांग की एकदा चेक वट. तायसा तुम्ही डब्बल खड्ड्यात गेला सा किंवा म्हणजे तुम्ही आणि तुमची बँकेत अकाउंट नसणारी मैत्री दोघी बी खड्ड्यात जावा असं म्हणलं ना संनिधा. आता तुम्ही आणि तुमची बँकेत अकाउंट नसणारी मैत्रीण दोघी बी म्हणजे तुम्हीच किंवा. आता सनिधा जेव्हा तुम्हाला खड्ड्यात जा म्हणलं तेव्हा तुम्ही डबल खड्ड्यात. एक गप्प बस गा. संदर्भासहित स्पष्टीकरण कुठली? एवढं समजा बोलून काय नम्रात येणार नाहीयेस तू. आणि यो चहा कोण देणार? तुझा तात्या काय? थांबली आपली घुमेवानी. अगं काय गार ढोन चहा आणलाय ग. जा जरा गरम करून आण. आवतायचा बातच तर आणलं. अगं बाहेर बघ जरा कसला धो धो पाऊस पडायलाय. असलं गार ढोन चहा प्यायचं काय आम्ही? जा गरम करून आण. हा जाते पर ते नाही तायसा चेकचं काय झालं? चेक काय पडलाय बाई असाच. माहेरच्या अकाउंट मध्ये टाकलात तरी बी पंचायत आणि सासरच्या अकाउंट मध्ये टाकलात तरी बी पंचायत. हा माझा अकाउंट उघडू मग टाकू. हा हा चालतंय. मग तू पैसे घेशील आणि पळून जाशील आणि मग नंतर ना आम्ही तुला हुडकत बसू है ना? आवतायचा बास का माझ्यावर एवढा विश्वास नाही तुमचा? अजिबात विश्वास नाही तुझ्यावर. आणि विश्वासाचा काय संबंध? आमच्या नावचा चेक हो तुझ्या डोसक्यात घुसताय का जरा? जाऊ दे ग तुझी अक्कलच नाही तेवढी. चल निघ तो चहा गरम करून आण. चल निघ. ह्योचे कामासनी पळवणार आणि दमिवणार वाटतं. हो बस की. थांबू नकोस राणा चल पळत राह चल. हो दमलो की आता. दम वाढवायचं म्हणूनच रनिंग आहे. चल कमॉन. दमलास? काल तू 3 वेळा सहज पडलास. आता एवढी दमछाक. तू नक्की खेळाडू आहेस ना की उगाच आपलं? खोटेपणा कधी करत नाही आपण. वज्र केसरी जिंकलोय मी. दिसत नाही तुझ्यात ते का? तेव्हाचा दम आता निघून गेला? अजिबात नाही. एनिवे भरपूर तयारी करावी लागणार आहे तुला. तू जिथे खेळायला उतरतोस त्या लोकल कुस्त्या नाहीयेत. कोण बी आणा समोर युवरांना टक्कर देणार. जोक. तू माझ्याकडे नीट बघून बोलूही शकत नाहीस आणि म्हणे टक्कर देणार. तुझ्यात लढायचा फेस करायचा दम नाहीये राणा. ऐकून घेतोय म्हणून काय बी बोलू नका. खरं तेच बोलतेय. बायकोला का मध्ये आणतोस सारखं? तिला का फोन करायला सांगतोस? ते मी काय प्रोफेशनली खेळात उतरतोयस? प्रोफेशनल राहा. तेवढ्यावरनं बायकोला मध्ये नाही आणायचं. फेस कर. आज मी तुझ्या घरच्यांशी बोलणार आहे. काय? तू ट्रेनिंग कडे लक्ष दे तुझ्या. पण तुम्ही माझ्या घरच्यांसकट काय बोलणार आहे? दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. मी तुला उत्तर द्यायला बांधील नाहीये.